कसे आहात मग? मस्त आहात मजेत? पुन्हा तुमच्या भेटीला मी आलेली आहे आणि तुमच्यासोबत रोजच भेटीसाठी रोजच काहीतरी काहीतरी तुमच्या भेटीसाठी रोजच काहीतरी घेऊन असं यावं वाटतं आणि मी येतेच. मी यायचा प्रयत्न करते आणि रोज काहीतरी वेगळं माझ्या मैत्रिणीला रोज काहीतरी वेगळं द्यायचा काटेकोरपणे माझा प्रयत्न असतो की माझ्या मैत्रिणीला काहीतरी असं द्यावं, माझ्या मैत्रिणीला काहीतरी असं द्यावं की तिनं सारखं ऐकतच राहावं, तिनं सारखं ऐकतच राहावं. पण काय द्यावं व? माझ्या मैत्रिणीला मी काय द्यावं ते तिनं ऐकतच राहावं. माझ्या मैत्रिणीला मी काहीतरी द्यावं आणि तिनं ते ऐकावं. मैत्रीण मैत्रीण का करतो आपण मैत्री? का तुम्हाला मला मैत्रीण पाहिजे? कशासाठी मैत्रीण पाहिजे माहिती आहे? कशासाठी मैत्रीण पाहिजे बघूया व्हिडिओमध्ये. नमस्कार, डाकीताई यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्याचं स्वागत आहे. तर मैत्रीण कशाला पाहिजे? मैत्रीण पाहिजे या हृदयाचा कप्पा उघडून मैत्रिणीपाशी ठेवण्यासाठी मैत्रीण पाहिजे. हृदयामध्ये काही गोष्टी झाकून ठेवलेल्या त्या मैत्रिणीपाशी उघडायला मैत्रीण पाहिजे. ह्या हृदयात काय असेल हो? खूप असते, सुख असते, दुःख असते, उंदके असतात, खूप काही दडलेलं असते. पण ते कोणाकडे उघडायचं असते का? नाही, ते उघडायचं असते तुमच्यासारख्या एखादरी जिवलग मैत्रिणीपाशी. आणि तुम्हाला मला एक तरी अशी जिवलग, प्रेमळ, सहनशीलतेची एक तरी मैत्रीण असते. त्या एका मैत्रिणीपाशी माझ्या मनातलं हित गुज्ज तिच्यापाशी खोलायचं. मग पाहिजे ना मैत्रीण? हो, पाहिजे मैत्रीण. पण ती कशी? निखळ निथळ पाण्यासारखी, वर बघलं तर आकाशासारखी, पाठीमागं बघलं तर या शुभ्र भिंतीसारखी निर्मळ. मनात ना गाळ, मनात ना कपट, मनात ना स्वार्थ, मनात ना अहंकार, सगळं मोकळं. जसं आकाश मोकळं असं अशी मैत्रीण एक तरी प्रत्येकाच्या आयुष्यात असतेच. आणि नसली जरी मैत्रीण, तशी नसली जरी तरी तुम्ही कोणासोबत तरी मैत्री करताच. म्हणजे तुमची मैत्रीण कोणीतरी आहे. मग काय करायचं? मैत्रीण आहे, मैत्रिणीसोबत घट्ट अशी तुमची मैत्री असते. त्या घट्ट अशा मैत्रिणीला काय करावं वाटतं? तासनतास बोलावं वाटतं, कधी कधी भेटावं वाटतं, तासनतास गप्पा मारावं वाटतात, कधीतरी तिच्याकडे आपल्याला जावं वाटतं, कधी तिला आपल्याकडे यावं वाटतं. आणि ज्यावेळेस जवळ येते त्यावेळेस मनातलं सगळं उकलून दाखवावं वाटतं. पोटात काहीच ठेवायचं नाही, तर आपल्या मैत्रिणीला सांगायचं. किती जादू आहे ना मैत्रिणीची! खरंच मैत्रिणीची जादू आहे. आणि ती मैत्रीण कधीपासून असते हो? आपल्याला मैत्री कधीपासून झालेली असते? एवढे असतापासून 2 वर्षाची 3 वर्षाची बालवाडीत अंगणवाडीत जातात तेव्हापासून आपली मैत्री झालेली असते. त्या लहान वयात कशाला पाहिजे हो मैत्री? पाहिजे ना खेळायला, बागडायला, भांडायला मैत्रीण पाहिजे. तसंच आजही आपल्याला मैत्रीण पाहिजे. कधीतरी तिच्यावर आपण रुसायचं, कधी आपल्यावर तिनं रुसायचं, कधी तिला आपण भांडायचं, कधी तिनं आपल्याला भांडायचं. भांडण कसं असते हो?
प्रेमळ, लढीवाळ, हक्काचं भांडण मैत्रीमध्ये असते. मग मैत्रिणीला कॉल केल्याशिवाय एक दिवस तरी जाते का? नाही. मैत्रिणीला कॉल केल्याशिवाय एक दिवस जात नाही. भले झोपून बोलाल, बसून बोलाल, भाकरी टाकत टाकत बोलाल, धुणं धुत बोलाल, भांडे घासत घासत बोलाल, पण मैत्रिणीला तुम्ही बोलल्याशिवाय राहत नाही. कारण त्या मैत्रीचा अर्थच तसा आहे, त्या मैत्रीचं प्रेमच तसं आहे की मैत्रिणीला बोललंच पाहिजे. बोलल्याशिवाय करमतच नाही. मग कोणापुढं, दुसऱ्यापुढं ही बोलणार नाही, ही काही गोष्टी उकलणार नाही, हिनं मनसोक्त रडणार नाही, मनसोक्त हसणार नाही. पण मैत्रिणीपाशी रडेल, हसेल, उंदके देईल, फिकाट्या घालल, ते मैत्रिणीपाशी. म्हणून प्रत्येकाला एक तरी जिवलग मैत्रीण असावी. असतेच, एक तरी जिवलग मैत्रीण असतेच. मग त्या जिवलग मैत्रिणीसाठी मी काय सांगते माहीत आहे? मी एक शेर बोलते. मलमल के चावल चुन चुन के धुई, मलमल के चावल चुन चुन के धुई, सहेली तेरी याद आई तो छुप 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 के रोई. तसंच असते मैत्रीचं नातं. घट्ट असते, घट्ट. आणि त्या मैत्रीच्या नात्यात असा घट्टपणा असतो, हक्क असतो, माया असते, जिव्हाळा असते. आणि त्या मैत्रिणीसोबत आपण खरंच राहतो. आता शिकायला मुली असतात बघा बाहेर कॉलेजला, त्यांच्या मैत्रिणी असतात. ना आई असते, ना बाप असते, ना भाऊ असते, ना कोणीच नसते, परिवार कोणीच नसते, पण त्या आनंदात शिक्षण घेतात. कारण त्यांना परिवाराची सुद्धा आठवण येत नाही. कारण का? त्याच्यासोबत मैत्रिणी असतात. डाकेल्या यूट्यूब चॅनलमध्ये जर पहिल्यांदा आले असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आपल्या मैत्रिणीमध्ये, आणि आपल्या प्रतिक्रिया मांडत जा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला का नाही आवडला, हे प्रतिक्रिया मांडायच्या ना. चांगला वाटला तर चांगली मांडायची प्रतिक्रिया. चला तर मग भेटू पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये.